श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत साबुदाणा वड्याची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी आपण भिजवून घेणार आहोत. साबुदाणा इथे छान भिजलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे मी घेतली आहे भिजवलेले साबुदाणे, 2 उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून ते ओबडधोबड दाटसर वाटून घ्यायचे आहेत. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, हिरव्या मिरचीचे बारीक चिरून हिरवी मिरची घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस एकत्र करून ते छान असे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. दाण्याचा कूट इथे आपण जाडसर वाटून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या वड्याला चांगले क्रिस्पीपणा येतो आणि उकडलेल्या बटाट्यामुळे आपल्या वड्याला छान असं बाइंडिंग येतं, त्यामुळे वडे छान बनतात. आता मी यापासून गोलाकार आकारामध्ये मध्यम आकाराचे वडे तयार करून घेत आहे. इथे पाहू शकता सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे, त्यानंतरच आपण हे वडे तळून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता एक एक वडे आपल्याला तेलात सोडायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, त्यानंतर आपण लो फ्लेमवरती हे सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपले वडे छान तळून झालेले आहेत. मस्त असे क्रिस्पी वडे झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.